नमस्कार मंडळी, मी समीर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सफर मराठी या तुमच्या आमच्या मराठमोळ्या चॅनलवर। मंडळी, आज आपण सफर करणार आहोत पुण्याजवळच्या किल्ले कोंढाणा उर्फ सिंहगड या किल्ल्याची। टीम सफर मराठीने सादर केलेल्या नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या याच किल्ल्यावरील समाधीच्या व्हिडिओला आपण जो काही प्रचंड प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मनापासून आभार। मंडळी, आतापर्यंत तुम्ही अशा प्रकारे सिंहगड कधीच पाहिला नसेल। सर्जाच्या नजरेतून सिंहगडाची हवाई सफर करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आजची सफर सुरू करूया। किल्ले सिंहगडाकडे जाणारा हा घाट रस्ता पुणेकरांना तरी चांगलाच तोंडपाठ आहे। पुण्यापासून साधारणपणे 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या या किल्ल्याकडे दोन मार्गांनी पोहोचता येते। पहिला खेड शिवापूर मार्गे कोंढणपूरच्या रस्त्याने आणि दुसरा खडकवासला मार्गे डोंजे मार्गे। यापैकी डोंजे मार्गे येणारा रस्ता हा जास्त वापरला जातो। वाहनतळावर गाडी लावून आपली सिंहगडाची सफर सुरू होते। या किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची आहे 4320 फूट इतकी। वाटेमध्ये नियमित ट्रेक करणारी मंडळी भेटतात। थोड्या पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला एकामागून एक असे 3 दरवाजे दिसतात। यांना पुणे दरवाजा म्हणतात। हा किल्ला नेमका कोणी बांधला हे इतिहासाला सध्या तरी माहीत नाही। कोणी एकेकाळी या गडावर कौंडिन्य किंवा कौंडण्य नावाच्या ऋषींचे वास्तव्य असल्यामुळे गडाला कोंढाणा हे नाव पडले असावे। तिसरा पुणे दरवाजा हा यादवकालीन असून त्यावर कमळे कोरलेली दिसतात। किल्ल्याचा सर्वात जुना उल्लेख आढळतो इसवी सन 1350च्या एका फारसी काव्यामध्ये। साधारणपणे याच काळामध्ये दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलक याने कोंढाण्यावर स्वारी केली। यावेळी इथे किल्लेदार नागनायक नावाचा एक कोळी सरदार होता, ज्याचा पराभव करून तुघलकाने हा किल्ला जिंकला। पुढे इसवी सन 1482च्या दरम्यान हा किल्ला निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद याच्याकडे गेला। कालांतराने हा गड विजापूरकरांकडे गेला। यानंतर आपण पोहोचतो नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे। सुभेदारांच्या या पराक्रमाची शौर्यगाथा आम्ही यापूर्वीच एका व्हिडिओ मार्फत सादर केली आहे। धन्य ते नरवीर, त्यांना त्रिवार वंदन। सिंहगडाला 2 मार्ग आहेत। एक पुण्याकडून येणारा पुणे दरवाजाकडून आणि दुसरा कल्याण या गावातून येणारा कल्याण दरवाजा मार्ग। नरवीरांची समाधी पाहून आपण या कल्याण दरवाजाकडे जातो। वाटेमध्ये आपल्याला हे अमृतेश्वर मंदिर लागते। इसवी सन 1648च्या दरम्यान हा किल्ला स्वराज्यात आला। पुढे आदिलशाही कैदेतून शहाजी राजांची सुटका करून घेण्यासाठी हा गड शिवरायांना पुन्हा आदिलशाहीकडे द्यावा लागला।
पण पुढे शिवरायांनी हा स्वराज्यातील एक महत्त्वाचा असा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. सिंहगडावरच्या एकूण पाण्याच्या टाक्यांची संख्या 48 असून 3 तळी देखील आहेत. या वर्षातील 365 दिवस ज्या टाक्यामध्ये पाणी असते तेच हे देव टाक. या पुढचा काळ सुरू झाला तो मुघली फौजांच्या स्वराज्यावरच्या मोहिमांचा. दिल्लीच्या तख्तावर बसल्यावर औरंगजेबाने इसवी सन 1659 दरम्यान स्वतःचा मामा शाहिस्ते खान याला दख्खनच्या सुभ्यावर नेमले आणि मग हा शाहिस्ते खान पुण्यामधल्या लाल महालात राहून स्वराज्यास उपद्रव करू लागला. शिवरायांनी या खानावर थेट लाल महालातच केलेला हल्ला आज कोणाला माहीत नाही. शाहिस्ते खानावर केलेल्या या जबरदस्त तडाख्यानंतर शिवराय याच सिंहगडावर परतले होते. इथे परतल्यानंतर शिवरायांची ती प्रसन्न मुद्रा या सिंहगडाने पाहिली असेल. मंडळी, हा सर्व इतिहास आणि त्यापुढे घडलेला पुरंदरचा तह आणि त्यानंतर दिनांक 4 फेब्रुवारी 1670 रोजी घडलेला नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचा तो रणसंग्राम टीम सफर मराठीने यापूर्वीच एका व्हिडिओमध्ये सादर केला आहे. तो व्हिडिओ आपण नक्की बघा. कल्याण दरवाजाकडे जाताना थोडीशी वाकडी वाट करून इथे आल्यावर आपण पोहोचतो उदयभान राठोड याच्या मृत्यूस्थळावर. गडाच्या दक्षिण दिशेला असणारा हाच तो कल्याण दरवाजा. या दरवाजावर आपल्याला एक शिलालेख कोरलेला दिसतो ज्यामध्ये बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांचा उल्लेख आढळतो. कल्याण दरवाजा पाहून आपण पोहोचतो या झुंजार बुरुजाकडे. इसवी सन 1681 मध्ये औरंगजेब दक्षिणेत उतरला आणि सुरू झाले मराठ्यांचे स्वातंत्र्य समर. स्वराज्याने इथल्या प्रत्येक मावळ्याने आणि प्रत्येक गडकोटाने सतत 27 वर्ष मुघलांशी झुंजत हे समर जिवंत ठेवलं. या काळात अनेक किल्ले काही काळासाठी मुघलांकडे गेले होते, यात सिंहगड सुद्धा होता. आणि यावेळी हा सिंहगड जिंकण्याची मोहीम सोपवली गेली नावजी बलकवडे या पराक्रमी मराठा सरदारावर. जुलै 1693 मध्ये नावजी बलकवडे यांनी विठोजी कारके यांच्या आणि अन्य मावळ्यांच्या साथीने सिंहगड जिंकून स्वराज्यात आणले. गडावर एका ठिकाणी नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांनी त्यांचा हात गमावल्याची एक जागा दाखवली जाते.
नरवीरांच्या समाधीजवळच कोंढाणेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता आहे. कोंढाणेश्वराचे दर्शन घेऊन आपण जातो शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीकडे. मराठ्यांची धारातीर्थे या ऐतिहासिक वेब सिरीज मध्ये टीम सफर मराठीने या समाधीचा इतिहास सादर केला आहे. मंडळी, छत्रपती राजाराम महाराजांच्या या समाधीच्या देखभालीचं काम महाराणी ताराबाई यांनी सरदार ढमढेरे घराण्याकडे दिलं होतं. त्याचा उल्लेख देखील इथे आढळतोय. दरवर्षी राजाराम महाराजांच्या पुण्यतिथीला, जी तिथीनुसार येते, त्या पुण्यतिथीला इथे समस्त ढमढेरे कुटुंबीय जमतात आणि राजाराम महाराजांना ते श्रद्धांजली वाहतात. मंडळी, अभिमानाने सांगावंसं वाटतंय की मी याच ढमढेरे घराण्याचा जावई आहे. गौरी माझी पत्नी, जिला तुम्ही आपल्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये पाहिलं असेल, ती याच सरदार ढमढेरे कुटुंबातील आहे, ज्यांचं मूळ गाव तळेगाव ढमढेरे आहे. मार्च 1700 मध्ये छत्रपती राजाराम महाराज यांचे या गडावर निधन झाले. पण मराठ्यांनी हार मानली नाही. अहो, हार मानतील ते मराठे कसले. महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबाशी हा लढा सुरूच ठेवला. दरम्यान एप्रिल 1703 मध्ये सिंहगड पुन्हा मुघलांच्या ताब्यात गेला. औरंगजेबाने या किल्ल्याला बक्षिंदा बक्ष असे नाव दिले, जे अर्थातच अल्पकाळ टिकले. फेब्रुवारी 1707 मध्ये औरंगजेब बादशहाचा मृत्यू झाल्यावर काही महिन्यातच मराठ्यांनी सिंहगड जिंकून स्वराज्यात आणले. पेशव्यांच्या काळात संकट समयी नेहमीच किल्ले सिंहगडाचा संपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी वापर केला गेला. सवाई माधवराव पेशवे यांचा विवाह दिनांक 22 एप्रिल 1763 रोजी याच गडावर झाला. नोव्हेंबर 1817 मध्ये शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकू लागला आणि इंग्रजांनी एका पाठोपाठ एक किल्ले जिंकून ते पाडण्याचा सपाटा लावला. 1 मार्च 1818 पर्यंत इंग्रजांनी या सिंहगडावर 3678 तोफगोळे डागल्याचा उल्लेख आढळतो. सिंहगड जिंकल्यावर या गडावरील 67 तोफांसोबत इंग्रजांना जवळपास 50 लाखांची लूट मिळाली. तर असा हा कोंढाणा उर्फ किल्ले सिंहगड, ज्यावर शिवछत्रपतींच्या पुत्राची अर्थात छत्रपती राजाराम महाराजांची समाधी आणि नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. ही होती या सिंहगडाची सफर. तर मंडळी, कशी वाटली किल्ले सिंहगडाची ही सफर? आम्हाला कमेंट्स थ्रू नक्की कळवा. आणि सफर मराठी या तुमच्या आमच्या मराठमोळ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. बघत राहा सफर मराठी, एक मराठी प्रवास फक्त तुमच्यासाठी. धन्यवाद.